साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहर गुन्हे शाखेकडील गुन्हे शोधक श्वान कायरा 10 वर्षे सेवा बजावून सेवेतून निवृत्त। 2019 मध्ये विजापूर रोड सोरेगाव येथे प्रसिद्ध असलेले गजानन महाराज मंदिरामध्ये चोरी झाली होती। त्या अनुषंगाने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 457 380 अन्वये गुन्हा दाखल झाला। सदर मंदिराच्या घटनास्थळी गुन्हे शाखेकडील श्वान कायरा व पथक यांना पाचारण केले। यावेळी हँडलर पोलीस हवालदार दोरनाल यांनी मंदिरास लावण्यात आलेले आणि चोरांनी तोडलेल्या कुलपाचा वास दिला। त्यावेळेस कायरा श्वानाने गजानन मंदिरापासून 500 मीटर अंतरावर जाऊन एका मोकळ्या जागेच्या ठिकाणी जाऊन थांबले। त्या अनुषंगाने विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदारांनी त्या जागेचे सूक्ष्म निरीक्षण केले। त्यानुसार त्या ठिकाणी आरोपींचे मिळून आलेल्या वस्तूवरून नमूद प्रमाणे दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला। त्याप्रमाणे तत्कालीन पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर यांनी श्वान कायरा व हँडलर पोलीस हवालदार दोरनाल आणि पोलीस हवालदार गवंडी यांना बक्षीस दिले होते। 2022 मध्ये MIDC परिसरात मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता। त्यानुसार MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल होता। नमूद घटनास्थळावरून संशयित आरोपीची चप्पल जप्त करण्यात आली होती। त्यानंतर MIDC पोलीस ठाणे येथे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना उभे करून त्यांची कायरा श्वानाद्वारे ओळख परेड घेण्यात आली। ओळख परेड दरम्यान सापडलेल्या चप्पलचा वास कायरा श्वानास देण्यात आला। त्या आधारे कायरा श्वानाने आरोपीची ओळख पटवली। अशाच प्रकारे श्वान कायराने मालाविषयक आणि शरीराविषयक बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याकामी मदत केली। सदर सेवानिवृत्ती कार्यक्रमास M राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, श्वान पथकाचे पोलीस अंमलदार, सहाय्यक फौजदार लक्ष्मण गणने, सहाय्यक फौजदार शिवानंद कलशेट्टी, पोलीस हवालदार श्रीकांत दोरनाल, संतोष गवंडी, संतोष आळंद, मोहसिन शेख, निलेश कारभारी, राजू राठोड, स्वामीराज बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल अनंत कोकरे आदी उपस्थित होते।